सामनात रविवारी छापण्यात आलेल्या एका व्यंगचित्राच्या संदर्भात मराठा मूक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला होता। हे व्यंगचित्र मोर्चात सहभागी झालेल्या स्त्री पुरुषांबाबत आक्षेपार्ह चित्रण करणारा असल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला होता। मात्र मराठा मूक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी हा वाद पेटवण्यामागे समाजकंटक असल्याचं म्हटलंय। या अपप्रचाराच्या विरोधात पोलिसात तक्रार देखील करण्यात आल्याचं स्पष्ट झालंय। मराठा क्रांती मोर्चाचे अविनाश पवार, दत्तात्रय चव्हाण, रमेश आंबरे, कैलाश महापदी, बंसीलाल डोके या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं। राजकीय फायद्यासाठी आतापर्यंत मराठा समाजाचं शोषण करणाऱ्यांनी सामनातील व्यंगचित्राबाबत अफवा पसरवून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला असा आरोप शिवसेनेनं केलाय। तर आंदोलन भरकटवण्याचा डाव उधळून लावणाऱ्या कार्यकर्त्यांचेही उद्धव ठाकरेंनी आभार मानलेले आहेत। मयंक भागवत यांच्याकडनं अधिक माहिती घेऊया। मयंक, आज सामनामधनं देखील शिवसेनेनं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलाय। सामनात नेमकं काय म्हटलंय? श्रीरंग, सामनामध्ये जे एक कार्टून छापण्यात आलं होतं त्याच्यानंतर आपण पाहिलं संपूर्ण महाराष्ट्र तापला होता। ठिकठिकाणी महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये सामन्याच्या प्रती जाळण्यात आला। त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण एक राजकीय पार्श्वभूमी घेत असताना सामनाने आपली एक भूमिका स्पष्ट केलेली आहे। मराठ्यांच्या भावनांचा अपमान करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। मराठा समाजाचा आक्रोश हे राजकारण नसून भावनिक आंदोलन आहे। ज्या भावनांशी शिवसेना सहमत आहे त्या भावनांचा अपमान करण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असं खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत, कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी म्हटलंय। मराठा समाजाच्या राजकीय फायद्यासाठी आतापर्यंत शोषण करणाऱ्यांनीच सामन्यामधील व्यंगचित्राबाबत अफवा पसरवली आणि वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला। एकूणच सामनाने मराठ्यांचा जो भव्य मोर्चा निघतोय, 20-25 लाख लोक एकत्र येऊन रस्त्यावरती उतरतात, त्यामुळे कुठेतरी या विषयाला शांत करण्याचा प्रयत्न केलेला आहे की मराठ्यांच्या भावना दुखावण्याचा या कार्टून मधला काहीही हेतू नव्हता। मयंक, या व्यंगचित्रानंतर शिवसेनेमध्ये देखील अस्वस्थता निर्माण झालेली होती, कारण अनेक लोकप्रतिनिधींना जाब विचारले जात होते या कार्टूनबद्दल। ही अस्वस्थता अजूनही कायम आहे का? श्रीरंग, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, काल ज्या प्रकारे हे कार्टून रविवारच्या पुरवणीमध्ये छापण्यात आलं होतं त्याच्यानंतर शिवसेना कार्यकर्ते आणि नेत्यांना फोन जात होते आणि एकंदरीतच शिवसेना मधले बरेचसे कार्यकर्ते आणि नेते हे मराठा समाजाचे आहेत। त्यामुळे ते कार्यकर्ते आणि नेतेही दुखावले गेले होते। त्यामुळे साहजिकच हे कार्यकर्ते आणि नेते अस्वस्थ होते की अशा प्रकारे इतक्या मोठ्या एका धोरणाबद्दल किंवा एका मोठ्या या मुवमेंट बद्दल कशा प्रकारे एक कार्टून छापलं जाऊ शकतं। आणि त्याचमुळे सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी वरिष्ठांना प्रश्न विचारायला सुरुवात केली होती। पार उद्धव ठाकरेंपर्यंत हे संपूर्ण प्रकरण गेलं आणि त्याच्यानंतर सामनामध्ये एक गोष्ट छापण्यात आलेली आहे। याला दिलगिरी म्हणता येणार नाही, मात्र सामनाने आपली भूमिका स्पष्ट करत आमचा अपमान करण्याचा हेतू नव्हता अशा प्रकारची आपली भूमिका लोकांसमोर मांडली आहे। मयंक, या सगळ्या वादामध्ये श्रीरंग बारणे जे खासदार आहेत त्यांच्या राजीनाम्याची अफवा फार जोरात फिरत होती, मात्र त्यांनी या गोष्टीचं खंडन केलेलं आहे। श्रीरंग बारणे राजीनामा देतील ज्या प्रकारे या सगळ्या गोष्टी 2 दिवस सुरू होत्या, त्यामुळे नाराज श्रीरंग बारणे राजीनामा देतील अशी एक व्हॉट्सअप पोस्ट व्हायरल झाली होती। मात्र श्रीरंग बारणे यांनीच काल संध्याकाळी खुलासा केला की मी राजीनामा देणार नाही आणि हेतू पुरस्कर अशा प्रकारच्या गोष्टी या व्हॉट्सअप आणि सोशल नेटवर्किंग द्वारे फिरवल्या जात आहेत। त्यामुळे आपण जर पाहिलं तर शिवसेना नेत्यांची अस्वस्थता अजूनही कायम आहे, कारण तळागाळातल्या मराठा कार्यकर्त्याला जो शिवसेनेच्या आमदारांचा खासदारांचा वोटर आहे किंवा त्यांची वोट बँक आहे त्यांना या पुढे जाऊन उत्तर द्यावं लागणार आहे। त्यामुळे आज जरी सामनाने स्पष्टीकरण दिलेलं असलं तरी सामनाबाबत किंवा शिवसेनेच्या भूमिकेबाबत आता मराठा समाज येणाऱ्या काळामध्ये काय करेल किंवा त्याच्या भावना शिवसेनेबाबत कशा असतील याची काळजी या सगळ्या नेते आणि कार्यकर्त्यांना आहे। धन्यवाद मयंक, तू दिलेल्या माहितीबद्दल। आपण ही दृश्य बघतोय, ही सोमवारची दृश्य आहेत ज्या वेळेला सामनाच्या प्रती जाळण्यात आलेल्या होत्या। परभणीमध्ये
तक्रार देखील करण्यात आलेली आहे। या व्यंगचित्राच्या विरोधात उद्धव ठाकरे आणि कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या विरोधात ही तक्रार दाखल करण्यात आलेली आहे।